भीमराव, जसा मी तुला साताऱ्याला त्रास देत होतो, तुझ्या परिवाराला त्रास देत होतो, असे लोक तुला प्रत्येक ठिकाणी मिळतील. आयुष्य संपून जाईल, पण माझ्यासारखे लोक संपणार नाहीत. प्रत्येक वळणावर भेटत राहतील. पण तुला घाबरायचं नाहीये. या लोकांशी लढत तुला पुढे जायचंय आणि पुढेच जात राहायचंय. आता येतो मी. पंडितजी, मी तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येतो. चल. गुरुजी, बोल बोल. त्या दिवशी भीमराव ज्या बॅरिस्टर बद्दल बोलत होता ना, की त्या बॅरिस्टरने त्याला नोकरीवरून काढून टाकलं, हो, तो मीच होतो. काय? तो तू होतास? पण तू भीमरावाला नोकरीवरून का काढलंस? त्याच्या योग्यतेची तपासणी करतो तो गुरुजी. आणि मग तुम्हीच शिकवले ना की मदत करण्या अगोदर मदत मागणाऱ्याच्या पात्रतेची तपासणी चांगल्या रीतीने केली पाहिजे. तहानलेल्या माणसालाच पाण्याची खरी किंमत समजते. आणि गुरुजी, मला खात्री आहे की एक दिवस तो खरंच खूप मोठा बॅरिस्टर होणार. अवश्य होणार. भीमराव एक दिवस सर्वात मोठा बॅरिस्टर अवश्य होणार. कारण त्याला ज्ञानाची खूप तहान आहे. आणि मला याचा आनंद आहे की आता तो तुझ्याजवळ आला आहे. त्याला मार्गदर्शन पण अगदी चांगलं मिळेल आता. दूध. माझा जन्म मौत झाला असता तर मी बी तुमची मदत केली असती. अच्छा, पण तुझ्या महूमध्ये जन्मण्याचा मला मदत करण्याशी काय संबंध? तुम्ही ना लय येडे आहात. हे बघा, माझा जन्म मौत झाला असता तर माझं बालपण तिकडे गेलं असतं आणि आपली मैत्री बी झाली असती. मग तुम्ही मला शिकवलं बी असतं. मग मी शिकून शिकून थोडी समजदार झाले असते. मग हे कागदांचं कामकाज मी बी सांभाळलं असतं. व्हायला तर हेही झालं असतं रमा. जर तू महूमध्ये जन्मली असतीस तर कुणाच ठाऊक आपला विवाहच नसता झाला. आणि नाही तू सकाळी सकाळी माझ्यासाठी दूध घेऊन आणि तुझ्यासाठी चहा घेऊन उभी असतीस. आणि नाही गोड गोड संभावनांवर अशा गप्पा मारल्या असत्या. ही चित्रच आहात तुम्ही. मी लहानपणीपासून सोबत राहायचं म्हणते आणि तुम्ही. ठीक आहे, करा अभ्यास आणि हे दूध पिऊन घ्या. मी तिकडे जाऊनच चहा पिन. रमा, ये इकडे ये. रमा, कुणाची मदत करण्यासाठी जोडीदाराच्या समान समर्थ आणि समजूतदार होणं गरजेचं नसतं. आणि माझ्यासाठी तू खूप समजूतदारच आहेस. मी वाचून याचा अर्थ तुला समजावून सांगतो. मग तुला जे समजेल ते तू मला सांग
आणि माझी मदत कर. हे बघ, मिस्टर पाटील ऑन 14th नाईट. भीमला एक चांगला जोडीदार आणि एक चांगला मार्गदर्शक मिळाला तर भीम आपलं लक्ष गाठू शकतो. बॅरिस्टर साहेब, नमस्कार. अरे, हे काय झालं? बरे दिसत नाहीये. बघ, मला चांगलं माहिती आहे की तू इथे काय करायला आला आहेस, पण तुझ्या सांगण्यावरून मी भीमरावला नोकरीवरून नाही काढणार. मग तर समस्या निर्माण होईल बॅरिस्टर साहेब. मी तर हा विचार करतोय की तुम्हीच काम करण्याच्या पात्रतेचे नसाल. धमकी देतोस मला, ती पण एका वकिलाला? धमकी नाही, सल्ला देतोय मी बॅरिस्टर साहेब. काय आहे, कोर्टाच्या बाहेर तुम्ही मी सगळे समान आहोत. तेव्हा धमकी समजायची तर धमकी समजा, काळजी समजायचं असेल तर काळजी समजा, जे समजायचं आहे ते समजा. पण जे बोलतोय त्यावर लक्ष अवश्य द्या. काळजी घ्या स्वतःची. येतो मी. मी तुला जीवनभर घडवलं, वाढवलं, शिकवलं की आपल्या जातीच्या नावावर कधीही खोटं नाही बोललं पाहिजे, कारण आपली जात आपला गर्व आहे. भीम भाऊ, तुम्हीच सांगा, तुमच्या भावाने जे केलंय ते बरोबर आहे की चुकीचं? चुकीचं केलंय. बाबा जे बोलतायत ते बरोबर होतं. मला या बाबतीत विचारच करायचा नाही. ज्याला जे योग्य वाटतं त्याने ते करावं. मला फक्त काम करायचं. नको आहे मला. ही एक भाकरी खाऊन घ्या ना. भूक नाही आहे मला. समजू शकते, जेव्हा माणसाला आतून खचल्यासारखं वाटतं ना, मग खाण्यापिण्याचं मन नाही करत. पण तुम्ही खाल्लं नाही तर आजारी पडाल. त्यानं कोणाला काय फरक पडल माहित नाही. पण तुमची बायको, तिची तर पूर्ण दुनिया तुम्हीच आहात ना. द्या, मी भरवते. तुम्ही जसं करताय ना तसंच करा. मी आहे तुमच्या संग. मला माहितीये तुम्ही बरोबर आहात. असं वाटतंय जिजाबाई, तुझी सून लक्ष्मी आता तुझ्यासाठी या घरात सगळं बदलून टाकणार आहे. बघ, मी समजू शकते, कारण मी हे सगळं सहन केलंय. पण असं सामान बांधून कधीपर्यंत बसून राहणार आहेस? जाऊन जेवण बनव आणि थोडं खाऊन घे. अन असं दुःखी होऊन, उदास होऊन ते परत इथं येतील असं थोडी होणार आहे. पण त्यानं तर त्याच हवंय ना की मी नाराज राहू. त्यानं चांगलंच माहितीये
की मी त्यांच्याशिवाय कधी एक घास पण खात नाही. जोपर्यंत त्या झोपत नाहीत मला पण झोप येत नाही. तरी पण त्यांचं काही निरप नाही. त्यांना चांगलंच माहितीये की माझी फुलिया न खाणं खात असेल ना झोपत असेल, तरी पण माघारी आले नाही. आत्या, आपण बायका आपल्या पतीसाठी किती व्रत करतो, उपवास करतो, पण हे पुरुषाची जात ना, संधी मिळाली नाही की लगेच असे झटकन पलटत्यात आणि माघारी पण येत नाही, सोडून निघून जातात. फुलियाजी, ह्या चाळीत एवढी चर्चा आहे तुमची, मला तर माहीतच नव्हतं. जेव्हा मी पंडितजींना सोडून परत येत होतो तेव्हा लोक मला थांबवून थांबवून सांगत होते कपडे घेऊन जा, आणि तुम्हाला सांगायला सांगितलंय की 2च्या ऐवजी 4 दिवस लागले तरी ते तुमच्याकडूनच कपडे स्वच्छ करणार. मी बोललो ठीक आहे, मी एकदा फुलियाजींना विचारून घेतो, मग मी कपडे घ्यायला येईन. मग तुमचं काय म्हणणं आहे फुलियाजी, घेऊन येऊ कपडे? झालं झालं तुझं मदत करून. 2 दिवस झालं नाही तुला चालमध्ये येऊन, आणि सगळ्यांना आधीच खबर लागली की ज्या चालीत फुलिया राहते ते तिथंच तू पण राहतस. चल पळत ना आणि आपलं काम कर, जायत ना. जा, हे सामान तिच्या खोलीत नेऊन ठेव. मंगेश भाऊ, तुम्ही तर लई खोटे माणूस निघाले. फुलिया धोबिनीशी खोटं बोलून तिच्या नजरेत चांगलं बनायचं नाटक बंद करा, आणि त्या फुलिया धोबिनीला बिचारी समजण्याची चूक करू नका. भाऊ, आयुष्यात दुःख एक जड दगडासारखं असतं, आणि त्याला मेहनतीनंच आयुष्याच्या मार्गावरून दूर करू शकतो. बस तेच तर मी करतोय. आणि मी फुलियाजींना बिचारी नाही समजत आहे. उलट तुमच्या सगळ्यांपेक्षा मी त्यांचं दुःख जास्त समजू शकतो, कारण मी पण माझी जीवनसंगिनी गमावली. तर तू त्या फुलवा धोबनला आपली जीवनसाथी बनवू पाहतोयस? ऐक, असा पापी विचार या चाळीत चालणार नाही. नाही नाही भाऊ, दुःखात सोबत देतोय. वेगवेगळ्या गोष्टी करून, खोटं बोलून त्यांना या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. भीमराव, या केसचे कागद तू पाहिलेच आहेस. आता हे सांग की तू काय वाचलंस आणि तुला काय सापडलं? हो सर. सर, हे पेज नंबर 4च्या शेवटी आणि पेज नंबर 9च्या सुरुवातीला ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, चकमक में आ तेरा साईं तुझ में ही जाग सके तो जा. भीमराव एक दिवस सर्वात मोठा बॅरिस्टर अवश्य होणार, कारण त्याला ज्ञानाची खूप तहान आहे. मी तर हा विचार करतोय की तुम्हीच काम करण्याच्या पात्रतेचे नसाल. सर, एक गोष्ट विचारू? हो, विचार. ज्या व्यक्तीची ही केस तुम्ही लढत आहात ती खरं तर खूप गरीब आहे. म्हणजे हे सगळं वाचल्यावर मला असं वाटतंय की त्यांच्याकडे तुमच्या फीस देण्या एवढेही पैसे नसतील. परंतु तरी सुद्धा ही केस. भीमराव, बॅरिस्टरला
न्यायासाठी लढलं पाहिजे. आणि प्रत्येक केस पैसे कमवण्यासाठी नसते. अनेकदा गरिबांचे आशीर्वाद श्रीमंताच्या शेकडो रुपयांवरती भारी पडतात. हो सर, मी लक्षात ठेवीन हे. आणि अजून एक गोष्ट भीमराव, या केसच्या बाबतीत ज्या काही गोष्टी तू बोलल्यास त्या खऱ्या आहेत, पण तरीही आरामात वेळ घेऊन तिथे जाऊन बस आणि ते पुन्हा वाच आणि पुन्हा काहीतरी शोध. कारण एका बॅरिस्टरला आपल्या केसचे कागदपत्र तोपर्यंत पुन्हा पुन्हा वाचत राहायला हवे जोपर्यंत त्या केसची सुनावणी पूर्ण होत नाही. केस स्टडी एक साधना आहे, जस्ट लाईक मेडिटेशन. हो सर. रामजी, मुंबईत येऊन मला समजलं की इथे पण साताऱ्याप्रमाणे जातपात उच्च नीच प्रवाद आहेच. मंगेश, आता तर फक्त 3 जागेवरून धक्के मारून बाहेर काढलं गेलंय आणि आम्हाला तर या धक्क्यांची सवय झाली आहे. तुला माहिती आहे, कधी कधी तर आम्हाला हप्ता लागायचं काम शोधायला. आणि जर का चुकून कुठं तरी आम्हाला काम मिळालंच तर तो नरोत्तम जोशी सारखा कोणी माणूस येतो ना आमच्याकडून काम काढून घेतो. काही हरकत नाही. ज्यांचा संघर्ष मोठा असतो त्यांची जीत बी लय शानदार होती. पण उदरनिर्वाह कसा होणार? काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी विचार करावा लागेल. काही ना काहीतरी होईलच. आम्हाला बी काही काम द्या, लय मेहरबानी होईल. जात कोणती आहे तुमची? खालच्या जातीतल्या हाव. ए इकडे या. अरे इकडे या. तुझ्या जातीच्या ऐपतीप्रमाणे माझ्याकडे काम आहे. हवं असेल तर कर, बदल्यात मोबदला मिळेल. रामजी, यांच्या ऑफिसमध्ये तर आनंद पण काम करतो. मग काय झालं? अरे विचार काय करताय, काम करणार की नाही? जी शेठजी, काम करू ना. चला, जे पण असेल ते आम्ही करू. चला. हा हिशोब जुळत का नाहीये? शेठजी आले तर हिशोब मागतील. अरे आत या. आतमध्ये काही घाण आहे, ती साफ करा आणि बाहेर फेकून द्या. जी शेठजी. तुझे काम कुठपर्यंत पोहोचले? पूर्ण करतोय शेठजी, थोडा वेळ लागेल. अरे किती वेळ वाया घालवतोस? हिशेब तपासायला येतो की नाही? चल लवकर कर. अरे तुम्ही जा. जी शेठजी. अरे तू इथे काय करतोयस? तूही जा. शेठजी, ते आमच्या जातीचे नाही आहेत, तुमच्या जातीचे आहेत आणि त्यांना या कामाचा काही अनुभव नाहीये. त्यामुळे हे काम आम्ही दोघेच करून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. तू लवकर कर बरे. आनंद, एक गोष्ट सांगू? रामजींना 3 मुलं होती. बाला, आनंद आणि भीम. तिघे वेगवेगळे होते. पण मला असं वाटतंय तू बालासारखा झालायस. बाला नकोस, आनंदच राहा. तुझे बाबा सत्याच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत उभा राहा, भीमराव सारखा.